जीवाच्या आकांताने प्रतिकार करणं, मरणाच्या दारामधून किंवा मरणाच्या दाढेमधून परतणं, या सगळ्या गोष्टींची अनुभूती पुण्याच्या आंबेगावमधील पिंपळगाव घोडेतली इथं ही घडलेली घटना पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच येईल। अंगणामध्ये बसलेल्या कुत्र्यावर चोर पावलांनी आलेल्या बिबट्यानं झडप टाकली। त्या अचानक झालेल्या हल्ल्यानंतर कुत्र्यानं जोरदार प्रतिकार केला, मात्र त्याचा तो प्रयत्न अपुरा ठरत होता। तरी त्यानं प्रयत्न सुरूच ठेवले। अखेर सुटका करून घेत स्वतःचे या कुत्र्याने प्राण वाचवले। बिबट्या पाहिल्यावर अनेकांची गाळण उडणं साहजिक आहे, मात्र या कुत्र्यानं दिलेले झुंज अगदी चर्चेचा विषय ठरतोय। झटपट श्रीमंती आणि ऐशोआराम करण्याची स्वप्न पाहणारे आपल्या बुद्धीचा आणि ताकदीचा वापर भलत्याच ठिकाणी वापरतात आणि मग आयुष्याचं नुकसान सुद्धा करून घेतात। नागपूरच्या जरीपटका पोलिसांनी पकडलेल्या आरोपीनं असाच कारनामा केलाय। पकडला सुद्धा गेला। त्यानं गॅस कटरच्या सहाय्यानं एटीएम चक्क कापून काढत फोडून टाकलं आणि त्यातली तब्बल 8,12,000ची रक्कम पळवली आहे। मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेजेस तपासून पोलिसांनी बरोबर त्याच्या मुसक्या आवळल्यात। उत्तर प्रदेशच्या गुन्हेगाराच्या चौकशीमध्ये तब्बल 25 गुन्ह्यांची आतापर्यंत उकल झाली आहे आणि आता त्याला गजाआड मुक्काम करावा लागणार आहे। हल्ली अनेक ठिकाणी झुंडशाही आणि गुंडगिरी बोकाळल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं, आपल्या समोर असतं। काय चूक बरोबर ठरवण्यासाठी म्हणणं ऐकून घेणं किंवा कायद्याचा आधार घेण्याऐवजी गुंड थेट शिक्षाच सुनावतात। उत्तर प्रदेशच्या कनौजमध्ये अशीच एक घटना घडली आहे। एका दुकानामधून घुसून गुंडांनी एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली। 3 ते 4 जण अक्षरशः त्या दुकानावर तुटून पडल्याचं दिसत होतं। अखेर गावकऱ्यांनी गुंडांच्या हातापाया पडून त्या दुकानदाराचे प्राण वाचवलेत। पोलिसांनी 3 गुंडांविरोधात गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केलेली आहे। कायदा या गुंडांना आता काय अद्दल घडवतो ते पाहावं लागेल। सध्या अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतात। नियमांचं पालन न करणे, स्पीडमध्ये गाडी चालवणे, मद्यपान करून गाडी चालवणं, या सगळ्या गोष्टींमुळे अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतानाच पाहायला मिळते। आणि आता असाच एक अपघात उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये घडलाय। एका भरधाव कारनं बुलेटला धडक दिली आणि अपघात झाला। धडक इतकी जोरदार होती की धडकेमध्ये बुलेटस्वार लांब जाऊन पडला। यावेळी तेथील स्थानिक नागरिक मदतीला धावत बुलेटस्वाराला रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि पोलीस सध्या चालकाचा शोध घेत आहेत। आणि इकडे चोरीचे प्रकार काही थांबत नाहीयेत। लखनौच्या दुबग्गा या शहरामधली ही दृश्य आहेत मंडळी। सामसूम रस्ता आणि तोंडाला रुमाल गुंडाळून आलेला हा चोर, या परिसरामध्ये चोरांची दहशत जरा जास्तच पसरल्याचं दिसतंय। रात्र झाली की तोंडाला एखादं कापड बांधायचं आणि निघायचं, हाच चोरांचा दिनक्रम बनलाय। चोर तर इतके सरसावलेले आहेत की त्यांना कुणाचाच धाकही नाहीये। आधी परिसरात असलेला सीसीटीव्ही फोडायचा, मग आपला डाव साधायचा, असे हे चोरटे अगदी बिनधास्त परिसरामध्ये वावरू लागल्याचं सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळतंय। Thank you.